मुंडन केलं जातं, हातामध्ये झोळी दिल्या जाते आणि त्यांना घरीच भिक्षा मागायला सांगितलं जातं. आणि मग त्या राजवाड्यामध्ये ती भिक्षा मागतायत. बलराम दादा, भगवान गोपाल कृष्ण, भिक्षा देही. देवकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कृष्णा, अरे तू राजपुत्र आहेस, भिकाऱ्यासारखी भीक काय मागतोस? माते, ही भीक नाही, ही भिक्षा आहे. ही पवित्राची पवित्र आहे. जनतेचं भिक्षान्न खाऊन मी पोचणार हा देह, कारण जनतेचं कर्ज मला घ्यायचं आहे आणि त्या कर्जाच्या बदल्यात जनतेचा उद्धार मला करायचा आहे. त्यांचं काही घेतल्याशिवाय मला त्यांचं काम कसं करता येईल? देवकी मातेनं त्याच्या झोळीमध्ये धान्य टाकलेलं आहे. बलराम दादाच्या झोळीमध्ये धान्य टाकलेलं आहे. भगव्या वेशामध्ये दिसणारे हे दोन तरुण तेज पुंज अशा प्रकारचे मुंडन केल्यानंतर अधिक चांगले दिसायला लागलेले आहेत. स्वामी चक्रधर महाराज सूत्रपाठ ग्रंथामध्ये फार सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, जोगी मुंडीला निका दिसे. योगी जो आहे ना, जोगी जो आहे ना, त्याचं मुंडन केल्यानंतर तो निका दिसतो, चांगला दिसतो, सुंदर दिसतो. रथामध्ये बसवलं आणि नेऊन सोडतो म्हणले तुम्हाला. नाही नाही म्हणले, माते पिताजी, रथ कशाला आम्हाला, आम्ही संन्यासी माणसं. आता आम्ही राजवस्त्राचा त्याग केलेला आहे, अलंकाराचा आम्ही त्याग केलेला आहे, उत्तम पदार्थाचे अन्न आम्ही खाणार नाही त्याचाही आम्ही त्याग केलेला आहे. कारण आता जोपर्यंत विद्याभ्यास होणार नाही तोपर्यंत आम्ही हे अन्न खाणार नाही. भिक्षेला जे मिळालं तेच आम्ही खाऊत. यशोदा, देवकी माता रडायला लागलेली आहे. भगवान गोपाल कृष्ण जातात, तिच्या डोळ्याचे अश्रू पुसतात. माते, अगं रडायला काय झालंय तुला? मी काय युद्धावर चाललोय आणि तुझ्या कृष्णाला मारण्याची कुणाची ताकद आहे का? अगं हे वस्तू, खाणं पिणं कपडा म्हणजे हे काही फार सुख, याला सुख म्हणतात का ग? अगं बघ आम्ही किती सुखामध्ये कसे दिसतो आम्ही, बघ ना आमच्याकडे संन्यासी वेशामध्ये, हा आमचा संन्यासी पेहराव, हा पोशाख बघ किती छान दिसतो की नाही. देवकीनं खरंच डोळे पुसले, बघितलं, हो माय सोन्या, खरंच चांगले दिसता तुम्ही दोन्ही. तोंडावून हात फिरवला, आपल्या डोक्याला लावला, कडकडकड बोटं मोडले, माझीच दृष्ट लागेल तुम्हाला. आणि अक्रूराला सोबत देऊन सांदीपाणीच्या आश्रमामध्ये पोहोचवलेलं आहे भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादाला. आश्रम म्हणजे तो काय आजच्यासारखा स्लॅब पण फॅन कूलर नामकोण टमको असले आश्रम नव्हते. पर्णकुट्या होत्या, झोपड्या, त्याच्यामध्ये कुठलीच सुविधा नाही. निसर्गाच्या लयीमध्ये जगायचं. दिवस उगवला म्हणजे काम करायचं, आश्रमाची व्यवस्था जी असेल ती. दिवस मावळला की ध्यान करून काय असेल ते थोडंफार खायचं, अल्प, रात्री जास्त भोजन करायचं नाही. आणि निद्रा देवीच्या अधीन व्हायचं. प्रातःकाळी 3 वाजता उठायचं, ब्रह्ममुहूर्तावरती. आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठून भगवंताचं ध्यान करायचं, चिंतन करायचं, विद्याभ्यास करायचा. जो विद्याभ्यास काल गुरुनी शिकवला त्याचं चिंतन पुन्हा 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 करायचं. पहा कशी गंमत आहे. खरं तर देवाला शिकण्याची गरज नाही आहे काहीच, परंतु लोक देवाने जर गुरु केला नसता, एरवीच आता भगवान गोपाल कृष्णाने गुरु केला तरी आम्ही गुरु करत नाहीत काही नाही, म्हणजे उपदेश घेत नाही. उपदेश घेणे म्हणजे गुरु करणे. भगवंतानं जर नसतं केलं तर आपण म्हणलं असतो, कृष्णानं कुठं गुरु केला, आम्हाला गुरु करा म्हणाले, आहे की नाही, असं म्हटलं असतं नक्कीच. पण त्यांनी आपल्याला प्रघात घालून दिला, पायंडा घालून दिला की गुरु केलाच पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट. आणि मग संदीपाणीच्या त्या आश्रमामध्ये यांचा विद्याभ्यास सुरू झाला, वेदांचं अध्ययन सुरू झालं, ब्रह्मसूत्राचं अध्ययन सुरू झालं, अनेक ग्रंथाचं अध्ययन सुरू झालं, तिथे उपनिषदांचं अध्ययन सुरू झालं.
आणि भगवान गोपाल कृष्णाकडे अचाट प्रज्ञा आहे. तुम्हाला सांगतो, अचाट प्रज्ञा म्हणजे प्रचंड बुद्धिमत्ता. भगवंतांना फक्त हो हे असं आहे का, कदाचित संदीपाणीचं चुकलं तर गुरुजी मला असं वाटते असं आहे वाटते. त्यांनी म्हणतं अरे हो बाळा कृष्णा बरोबर आहे, तू म्हणतो तेच बरोबर आहे, माझं चुकलं, इथे उच्चार करताना माझं आहे असंच आहे. म्हणजे गुरुला सुद्धा दुरुस्त करणारा हा महागुरु लक्षात ठेव. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा द्वारकेचा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही वेदा नाही नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा द्वारकेचा, कानडा राजा द्वारकेचा. राखतो तुकोबाचे गुरु राखतो, अनानाची अनानात खीर चाखतो, तुकोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमा, पुरंदराचा हा परमात्मा, वाणी रामाजीचा कानडा राजा द्वारकेचा, कानडा राजा द्वारकेचा, कानडा राजा द्वारकेचा. वेदाला कृष्ण कळला नाही. गुरुवर्य बाबुळगावकर बाबा यांनी लीळा वैभव नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. वेद नेती नेती म्हणाले का, तर ते इमानदार झाले. वेद इमानदार झाले, ते नेती नेती म्हणाले. नेती शब्दाचा अर्थ न इति न इति, तो असा आहे तो असा आहे हे माहीत नाही म्हणले आम्हाला, कळत नाही म्हणले आम्हाला. पण ज्या वेदांना कृष्ण कळत नाही त्या वेदांना कृष्णाने मात्र मुखोद्गत केलेला आहे. ही मोठी गंमत आहे. ज्या सांख्याला कृष्ण कळला नाही ते सांख्यशास्त्र मात्र भगवंतानी मुखोद्गत केलेलं आहे. ज्या उपनिषदांना क्वचित एखाद्या ठिकाणी त्याची झलक दिसते भगवंताची, ते उपनिषद मात्र भगवंताने मुखोद्गत केलेले आहे. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत काही तिथं काही हे नाही आहे. प्रचंड बुद्धिमत्ता भगवंताची. आणि त्या ठिकाणी भगवंताला सोबत एक गरीब ब्राह्मणाचा एक मुलगा मिळाला, दोस्त, ज्याचं नाव सुदामा. अत्यंत गरीब, अत्यंत गरीब. गुरुबंधू ज्याला म्हणतो ना आपण, हे नातं फार महत्त्वाचं असतं. आता आपण सारख्या म्हणजे सख्या भावाला आपण म्हणजे भाऊ म्हणत नाही, कधी कधी अशी आमची अडचण येते, त्याला विसरून जातो आपण. गुरुबंधू कुठं ठेवला नाही. आणि दुसरी एक पद्धत मला वाटते आपल्याकडे आहे का, एकट्यानं गुरु करू नये म्हणतात का असं? हा आहे का तुमच्याकडं?
नाही का? मग बरं आहे. बऱ्याच ठिकाणी पाहिलं म्हणजे एकट्यानं गुरु करू नये. बाई कोणी गुरुमंत्र घेत असेल ना, मग तिने एखादा दादा आप्पा बघायचा आणि दोघांनी मिळून गुरुमंत्र घ्यायचा आणि मग ते झाले गुरु बहीण भाऊ. आणि मग त्या गुरुभावानं बहिणीला दिवाळीला आणायचं, सक्रातीला आणायचं, काय साडी चोळी वगैरे तिनं राखी बांधायची. पण त्यांचं नातं घट्ट. गुरु गेला बोंबलत. कोणी गुरुमंत्र दिला हेही माहीत नसतं. कधी कधी अवघड काम आहे. नाही, गाठी गाठी किती लोकांच्या हातात गाठी आहे. हातवर करा पटपटा. हां, बाकीच्याची कुठे? खुटीला. गाठी करे खुटी आणि देवपूजा करे पेटी. आहे की नाही? हे आपलं तंत्र. कठीण काम आहे. गाठी गळ्यात, ही खुटीच आहे बा. ही गळ्यात ठेवणं ना, ह्या खुटीत अटकून ठेवायची गाठी. हे खुटी आहे. हां, कवाय सापडते कधी बी. अर्ध्या रात्री जरी चाफलली आपण तरी सापडून जाते आपली गाठी आपल्याला. गाठी म्हणजे गाठणे, मन गाठणे. आपल्याला आठवण येते. गाठीवर हात पडला, स्मरण राहिलं, आठवण येते. म्हणून ती जवळ पाहिजे. गुरु अत्यंत महत्वाचा आहे आणि तो केला पाहिजे. भगवान गोपाल कृष्णाने केला. आणि गुरु बंधू ज्याला म्हटलं जातं ते नातं असं घट्ट असलं पाहिजे. मध्ये एका गुरुचे 2 चेले होते. मग आता दोन्ही चेले असे बालपणी लहान लहान होते तेव्हा उपदेश दिलेला. आता गुरु बिचारे वैरागी होते. ये रे भाऊ, उपदेश घेतो का? लहानपणी उपदेश दिलेला. मग आता मुलं ते मोठे झाले आणि मग गावामध्ये गुरु आले एक दिवस. मग खूप दिवसांनी आल्यामुळं 20-25 वर्ष निघून गेले. गुरु आले गावामध्ये. आल्यावर त्यांनी विचारलं लोकांना. काहो म्हटलं, ते रामू आणि एक शामू असे 2 मुलं होते एका पाटलाचे. त्यांना उपदेश दिला होता मी. ते या गावातलेच आहेत. ते म्हणले हो अहो. म्हणले आता रामू म्हणू नका. म्हणजे मग रामराव पाटील म्हणा. म्हणले मोठे माणसं झाले ते. बरं 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 रामराव पाटील. आणि मग ते शामराव. म्हणले ते बी आहे, दोन्ही आहेत. म्हणले बरं बरं. कुठं राहत त्यांचं घर कोणीकडे? म्हणजे कोणाचं? रामरावचं का शामरावचं? म्हणले शामरावचं. पण दोघं वेगळे झालेत का? म्हणले हो. मग रामरावचं घर कुठे? म्हणले रामरावचं घर इकडच्या गल्लीत आणि शामरावचं पलीकडच्या गल्लीत. अहो पण ते दोघांचं घर एकत्रच होतं ना. म्हणले नाही, त्याच्यात काय केलं म्हणे, इकडच्या गल्लीला एक तोंड केलं आणि इकडच्या गल्लीला एक तोंड केलं म्हणे. आणि दोघांचं जमत नाही म्हणे अजिबात. मधात आहे म्हणे भिंतो. गुरु म्हणले अवघडच काम आहे. आता याच्या भेटीला जाऊ का त्याच्या भेटीला जाऊ अगोदर? मग आता गेले एकाच्या भेटीला. आता रामराव मोठे होते, शामराव लहान होते. चला म्हणले लहानाच्या भेटीला जाऊ अगोदर. गेले त्याच्या भेटीला. गेल्यानंतर त्यालाही खूप आनंद झाला. गुरु आले बा, गुरु आले, गुरु आले. लई दिवसानं आले आमचे गुरु आले. पत्नीला बोलवलं. अगं पळत ये म्हणले, आमचे गुरु आलेत. पाया पडलं, पाय धुवायला पाणी आणलं, पाठ ठेवला, चौरंग ठेवला. बसा म्हणले चौरंगावर, पाय पुढं करा, पाय धुवायचेत. आता गुरुनं सुरुवातीला उजवा पाय धुतात बा, म्हणून त्यांनी उजवा पाय पुढं केला. शामरावनं काही पाहावं, आव देखाना ताव, घेतली मोगरी आणि झोडापला पाय, उजवा पाय. अरे अरे काय करतोस म्हणले, मूर्ख आहे. तुम्ही आमच्या दोघा भावाच्या भांडणात पडायचं नाही म्हणे. म्हणजे आम्ही आमची वाटणी झालेली आहे म्हणले. मग आता दोघाचे गुरु एक, त्याच्यामुळे तुमची सुद्धा मी वाटणी करून टाकलेली आहे म्हणले. उजवा भाग तुमचा हा मोठ्याच्या वाट्याला गेलाय म्हणले आणि माझ्या वाट्याला हा डावा भाग आलेला आहे म्हणले. माझा डावा पाय मला द्या. गुरु म्हणले कटकट झाली. आता ही डावा पाय पुढे ठेवला. गुरुच्या डोळ्यातून अश्रू यायला लागली, कारण लागला ना पायाला तर जोरात हाणलं. कारण हा भावाच्या वाटणीचा पाय इकडं कसा आला माझ्या घरामध्ये. डाव्या पायाला चंदन लावतो, उठणं लावतो, गरम पाणी टाकतो, फुलं वाहतो. गुरु म्हणले काय येडं हे, याला कसं समजून सांगावं. अरे मी अख्खा बंदाच्या बंदा एकच आहे रे. हां
माझी वाटणी कशी केली तुम्ही? बरं मला विचारलं नाही, पुसलं नाही, काही नाही, माझी वाटणी करून टाकली. कठीण काम आहे. जेवायला गुरुला बसलं, सांगितलं गुरुजी उजव्या हातानं जेवायचं नाही, नाही तर उजव्या पायाची जी अवस्था झाली ना ती हाताची होईन. बरं गुरुजीने लगेच खिशामध्ये हात घातला, नको कटकटच नको, बांधून टाकल्यासारखा. डाव्या हाताने जेवण केलं, अवघड आहे. बरं यानं मस्त गंध लावला तर एकूण लावला असा इकडच्या बाजूने. धूप दाखवा, गुरुजी उजवी नाकपुडी बंद करा. गपचिप बंद केली त्यांनी. कठीण काम आहे. 2 दिवसाचं सगळा पाहुणचार झाला आणि गुरुजी मग चालले मोठ्याच्या घरी. आता मोठ्यालाही कळलं होतं आपले गुरु आलेत, पण लहानाच्या घरी येत, आपण काय जायचं तिकडं, आपल्या घरी येतील तेव्हा जाऊ. 2 दिवसानं गुरुजी निघाले. एकाला विचारलं, अरे ते रामरावचं कुणीकडे आहे म्हणले ते घर? तर ते म्हणले इकून गल्लीतून सरळ खाली जा, आडवी गल्ली लागती, त्या गल्लीनं मग वर या म्हणले. इकून रस्ता नाही, मधातून नाही म्हणले, भिंतही. गेले गुरुजी. तिकडून गेल्यानंतर गुरुजी तिथे गेले. त्यालाही आनंद झाला. त्यांनी चौरंग आणला, पाणी आणलं, पाठ ठेवला, पुढे परात ठेवली. पत्नीला म्हणला पाय धुवायचे, अरे माझे गुरु लई दिवसानं आले. आता ते पाय पुढे ठेवला, आता आवर्जून कोणता पाय ठेवणार? उजवा पाय ठेवणार. तर उजवा पायाची काही सूज उतरली नव्हती, कारण उजव्या पायाला चांगला प्रसाद भेटलेला होता. तो पाय सुजलेला पायाला म्हणले, गुरुजी माझ्या पायाला काय झालं? अरे म्हणले या डाव्या पायावाल्यानं असं केलं रे. काय सांगा, डाव्या पायावाल्यानं असं केलं? गुरुजी तुम्ही आमच्या भांडणात पडू नका, त्याचा पाय जर ठीक ठेवीन मी तर मग नावाचा रामरावच नाही. तोही पाय झोडपून काढलाय ना. माझ्या पायाला असं केलं त्यांनी, विचारलं का मला? अवघड गोष्ट आहे. असं जर आपण अरे गुरु घरी आल्यानंतर त्यांना काय विचारायला पाहिजे? नाही, गुरु आले घरी शिष्याच्या अंतरी, वाटे काळ आला घरी. गुरु आले घरी शिष्याच्या अंतरी, वाटे काळ आला घरी. गुरु आले घरी शिष्याच्या अंतरी, वाटे काळ आला घरी. गुरु आले घरी शिष्याच्या अंतरी, वाटे काळ आला घरी. अशी जर अवस्था झाली, गुरु आल्यानंतर त्यांना विचारलं पाहिजे, ज्ञान विचारलं पाहिजे. काय विचारावं गुरूंना, साधूंना, संतांना काय विचारावं, कसं विचारावं, कधीन कुठेन कसंही विचारू नये. जवळ यावं, दंडवत करावा किंवा प्रणिपात करावा, लंबा साष्टांग दंडवत घालावा. तत्विधी प्रणिपातेन, विधी आहे ती, प्रणिपात करावा आणि मग नंतर नमस्कार करून मग विचारावं. काय विचारावं? काय मी उद्धार पावेण, काय कृपा करील भगवान, ऐसे सांगा तुम्ही संत सज्जन, करा समाधान चित्त माझे. म्हणाले माझा उद्धार कधी होईल हे गुरुला विचारावं. प्रपंचाच्या गोष्टी गुरुला विचारून काय उपयोग आहे? नाही, प्रपंच तर तुमचा होतो आहे, रडत पडत कणत कुथत कसा तरी चाललाच आहे, आहे की नाही? आणि होणारच आहे तो. गुरुला म्हणावं, गुरुजी माझा आध्यात्मिक उद्धार कधी होईल? माझ्या जीवनामध्ये मनुष्य जन्म जो भेटला त्या जन्माचं सार्थक मला कधी करता येईल हे गुरुला विचारावं. ती पद्धत आहे. संदीपाणीच्या आश्रमामध्ये भगवान गोपाल कृष्ण, बलराम दादा, सुदामा आदी आदी बाकीही विद्यार्थी होते. यांचं शिक्षण चालू आहे आणि हे शिक्षण चालू असताना सुदामा, भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादा यांना लाकडं आणण्याचं काम दिलंय गुरुमातेनं. जंगलामध्ये वनामध्ये जायचं, लाकडं आणायचे, वाळलेले आणायचे, ओले तोडायचे नाही. मग आता वाळलेले लाकडं जवळजवळ भेटत होते, तोपर्यंत जवळून आणले. मग नंतर दूर जावं लागायचं. मग दूर दूर जाता जाता एक दिवशी बरेच दूर गेले आणि पाऊस आला, ढग आला.
खूप मोठा पाऊस सुरू झाला आणि छोटी नदी होती, त्या नदीला पूर आल्यामुळे हे पलीकडेच अटकले. मग आता पलीकडे अटकले, वारं, थंडी, आणि म्हणले आता काय करावं कृष्णा, आता कसं जायचं? बरं खाली थांबावं तर खाली अस्वलं, वाघ असे फिरतायत. म्हणले आता हे प्राणी खाली फिरतायत, मग काय करायचं? मग झाडावर चढून बसू. झाडावर चढून बसलेत तिघेही जण. आता बलरामदादाकडे गुरुमातेनं चणे दिले होते. चणे, ते गुरुमातेनं चणे दिलेले बलरामदादाला त्याच्या वाट्याचे दिले. भगवान गोपाल कृष्णाला दिले, सुदामालाही दिले. भगवंतानं सांगितलं हे चणे तुझ्याजवळ ठेव, माझे. ठेवले त्यांनी. सुदामानी झाडावर चढला, याला भूक लागली, मग यानं जवळचे चणे खाल्ले. मग आता जवळचे खाल्ले तर भगवंताचे तसेच ठेवायला पाहिजे होते. आपले आपण खाऊन टाकावं, भगवंताचं कशाला खाव. शेवटी त्याच्यातले खायला सुरुवात केली. भगवंत म्हणतात का रे सुदामा, असं म्हणतात की थंडी जर वाजली आणि काही खायला असलं तर थंडी जाते. म्हणजे काही खायसाठी आहे का? ते म्हणले कन्हैया, ओ खाने को तो दिया था गुरु माता ने, ओ मैंने बांध के रखा था, और पेड़ पे चढ़ते चढ़ते वो सटक गया, और चने तो पूरे नीचे गिर गए. डर के मारे मैं ऊपर आ गया, मेरे पास तो कुछ भी नहीं. भगवंत हसतायत. भगवंत म्हणतात तुझे दात वाजायलेत कशामुळं? खाल्ल्यासारखं. नहीं जी, मेरे दांत बज रहे हैं, ठंड की वजह से बज रहे हैं. ठंड लग रही है मुझे, ही देखो, ठंड की वजह से बज रहे हैं. अच्छा अच्छा अच्छा, ठीक बात है. देवाचा पदार्थ खाल्ल्यानंतर काय होतं? दत्तग्रहण पदार्थ घेऊ नये. विडा देवाला ठेवतो, नारळ आपण पुरं घेऊन येतो आणि त्याचा कुटका नारळ फोडतो, कुटका देवावर ठेवतो, अख्खं बंदच्या बंद नारळ घरी. बरं पुजारी माणसाला, त्या बाबाला, पुजारी दादाला जर आठवण नाही राहिली तर आपण विडा ठेवून लगेच प्रसाद. बरं एवढी घाई. नागपत्र कराचे हे नारियेल परीशर, प्रतिज्ञा ही सुपारीची, भावविडा तुझा अर्पितो, गोपाल कृष्ण भगवान की जय. पुजारी वा प्रसाद द्या. इतक्या लवकर पूर्ण तर होऊ दे. विडा ठेव, धूप दाखव, फूल वहाय, आरती ओवाळ, दंडवत घाल, एक गाठी नामस्मरण कर, आणि मग प्रसाद जर पुजारी बुवानं दिला तर घे, मागू नको. प्रसाद हा प्रसन्न होऊन द्यावा लागतो. मागणे हे नाही. मागणे भिकाऱ्याचं लक्षण आहे. आणि मागलेला भक्त भगवंताला आवडत नाही आहे, लक्षात ठेवा. तो आवडत नाही. भगवान गोपाल कृष्ण त्या पावसामध्ये भिजलेले आहेत तिथे. मोलन कुछ भी लिया गुरु ने. लेट आहे गाडी थोडी. हां चल द्या. मोलन कुछ भी लिया गुरु ने, मस्त फकीरी दिया, भेक बदल नहीं किया गुरु ने, पागल करके दिया गुरु ने. मोल न कुछ भी लिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया, मोल न कुछ भी लिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया गुरु ने, मस्त
न कुछ भी लिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया। दुनिया की दौलत मैं हूँ, सब हिम्मत की हिम्मत मैं हूँ, सब दुनिया की दौलत मैं हूँ, सब हिम्मत की हिम्मत मैं हूँ, सब दुनिया की दौलत मैं हूँ, सब हिम्मत की हिम्मत मैं हूँ, यही दिखाया या गुरु ने, मोल न कुछ भी लिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया, मोल न कुछ भी लिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया गुरु ने, मस्त फकीरी दिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया। हाथ लगा कर सूरज देखा, कान मूंद कर अनहद सीखा, आँख लगा कर सूरज देखा, कान मूंद कर अनहद सीखा, आँख लगा कर सूरज देखा, कान मूंद कर अनहद सीखा, सोहम में रंग दिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया। मोल न कुछ भी लिया गुरु ने, मस्त फकीरी दिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया। काय घेतलं आपल्याला? भगवंताचं नाम दिलेलं आपल्याला. काय घेतलंय गुरुने? कुठल्याही आश्रमामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्ही पोथी ऐकता, ते पोथी म्हणजे त्यातलं ते आत्मज्ञान, तुमच्या कल्याणाचं ज्ञान, ते ऐकत असताना तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्ही शिकलात. तुम्ही पूजावसर शिकलात गुरुकडून, तुम्ही भगवद्गीता शिकलात, सूत्रपाठ शिकलात, तुम्ही स्थळग्रंथ शिकलात, लीळाचरित्र वाचायला शिकलात, सगळं तुम्ही शिकलात. तत्वज्ञान शिकून तुम्ही ज्ञानी झालात आणि पुढे तुम्ही अनुसरण घेऊन, संन्यास दीक्षा घेऊन तुम्ही परमेश्वराच्या पदाला जायला तयार झालात. एवढं सगळं गुरुने तुम्हाला दिलेलं आहे. त्या बदल्यामध्ये काय दिलंय त्याला? काहीच तर नाही ना. मोल न कुछ भी लिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया, मस्त फकीरी दिया गुरु ने, मोल न कुछ भी लिया. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण विद्याभ्यास केलेला आहे आणि भगवंताचा विद्याभ्यास संपल्यानंतर भगवंत बलरामदादासह परत मथुरेला येतात आणि सुदाम देव तिथेच राहतात, कारण त्यांचं शिक्षण व्हायचं राहतं, ते लहान असतात वयाने. सुदामदेव भगवंताच्या गळ्यामध्ये पडतात. कन्हैया कृष्णा, मला विसरणार तर नाही ना? भगवंत म्हणतात, सुदामा खरं तर मी कुणालाच विसरत नाही, तुलाच काय. माझा शत्रू जरी असेल ना, त्यालाही मी विसरत नाही. पण हे एकतर्फी नसतं रे. प्रेम हे दुतर्फी असते. मी तर प्रेम करतोच, जगावरती माझं प्रेम आहे, म्हणूनच जग जिवंत आहे.
पण जगाने माझ्यावर प्रेम करायला पाहिजे ना. लक्षात घ्या, माता पुत्रावरती प्रेम करते हे बरोबर आहे. मातेचं प्रेम पुत्रावरतीच आहे, नक्की आहे ते. परंतु पुत्राचं प्रेम मातेवरती असायला पाहिजे ना, नाही का? तरच एक संगम होईल प्रेमाचा, अन्यथा नाही.